गुढीपाडव्यासाठी काय शेंगा ओळ्या नारळाच्या, खीर असते, पुरणपोळी करतात. आमच्याकडे आहे शेंगा. इतका मोठा हार आणि ते कुठं पण आणले ते तळलेले. तुम्हाला तुमच्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. दुपारच्या वेळेस सो नमस्कार मित्रांनो, कसे आहेत? मजेत ना? तर मजेत असलं पाहिजे. तर मित्रांनो, आज कोकणामध्ये गुढीपाडवा कशा प्रकारे केला जातो तो मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे. तर चॅनलमध्ये कोण नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तर मित्रांनो, तुम्हाला गुढीपाडव्याच्या आणि नऊ वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, चला तर प्रथम आपल्याला जायचंय जंगलामध्ये गुढी आणण्यासाठी. चला, लेट्स गो. गुढी उभारण्यासाठी आणणार आहे. आलोय जंगलामध्ये. किती मोठे आहे अंदाजे? किती उंच आहे? किती? 10-12 फूट आहे उंचीची. लांबीची अशी मोठी गुढी उभी करायची दारासमोर. दोन तळले होते, एक खराब होती छोटीशी. दोन आहे, दोन लागणार आहे. तर दोन्ही पण घेऊन जायचे. खराब आहे का नाही? तिसरी तोडलेली कुठे? दोन्ही पण घ्यायचे. दोन्ही पण घरामध्ये, एक जुन्या घरामध्ये एक नवीन घरामध्ये. नवीन घर, जुनं घर, असे दोन घर आहेत. कोकणातली घर बघत नसेल तर यूट्यूबवरती व्हिडिओ, पेजवरती व्हिडिओ अपलोड केला आहे, जाऊन बघा. तिथे कौलारू घर, कोकणातील कोकण पॅटर्न.
चिव्यांचं बेट आहे. मुंबईला एवढी चिवा भेटत नाही, छोटीशी काठी उभी करतात. पण गावच्या साईडला कोकणामध्ये चिवा वगैरे उभा केला होता. काही जण विकत घेऊन जातात इथून. तर आम्ही आलोय मावळतील बागेत. या साईडला आंबे आहेत, आंब्यांची झाडं आहे आणि या साईडला चिव्यांचं बेट आहे. दोन आहे, सरळ काठी बघतात आहे. इथे वाऱ्याने झुळत राहत, वारा भरपूर सुटतो दुपारच्या वेळेस. आता ही साफ करायची. आजूबाजूला असणारे फांद्या तोडल्या जातील. असं घनदाट असे जंगल आहे. इकडे वाघ आणि बिबट्या भरपूर आहेत. संध्याकाळच्या वेळेस 7:30च्या दरम्यान ते वरती येत असतात. म्हणजे घराच्या बाजूला काही जणांचे कुत्रे वगैरे घेऊन गेले. अशा 2 गुड्या तयार झाल्यात. माझ्याकडे काय इकडे बाबांकडे. दोन्ही गुड्या घेऊन जायच्या आहेत, म्हणजे दोन्ही काठे घेऊन जायचे आहेत. एक जुन्या घरामध्ये उभी करायची आणि एक नवीन घरामध्ये. सकाळ सकाळ शांत असं वातावरण, पक्ष्यांचा किळबिलाट, नॅचरल साऊंड आपल्या काने ऐकायला येते. आणि सर्वीकडे पालखी सोहळा आणि ग्रामदेवताचं सर्वीकडे आगमन होत आहे ना, तर गाणे वगैरे लागलेले बॅकग्राऊंडला ऐकू येते. शांत वातावरण असलं की सर्व गाणी, आजूबाजूच्या गावात लागलेले गाणे असतात ते स्पीकरवर ऐकायला येतात. आणि गावाकडे आले ना की वेगळीच फिलिंग असते. मुंबई शहरामध्ये सर्व गाड्यांचा आवाज, ट्रेनचा आवाज येत असतो. आता जंगलामध्ये आलो होतो आणि या साईडला बाईक आहे, बाईक घेऊन आलो. बाईकने दोन्ही पण घेऊन जायचे. माझ्याकडे आहे काय, पाठीमागे बाबांकडे पाठी खूप आहेत, शेतात आहे. गाडी आपल्याला रस्त्यावर घेऊन जावं लागणार आहे. सकाळ सकाळ कोंबड्याची बांग झाली. कवडे वरटत आहे, पक्ष्यांचा किळबिलाट काने ऐकू येतोय. चाफ्याचं झाड आहे.
त्याला फुलं भेटली चाफ्याची, तर घेऊन जातो. कुठे रे यो दादा? रांगोळी घालून झाले आणि अंगण सुंदर दिसते ते शेणाने सारवलेलं. स्पेशल काहीतरी श्रीखंड. घरी आज गुढीपाडवा आहे त्याच्यामुळे श्रीखंड काहीतरी घ्यावं लागणार. स्पेशल श्रीखंड. किती डब्बा काढू का डब्बा? कुठे आपलं भेटलाय 78 वाला डब्बा. प्राइस किती आहे? मित्रांनो आपल्याकडे ही चाफ्याची फुलं आहेत, लाल आणि पांढरे कलरचे आहे, जांभळा कलर मिक्स आहे. इकडे आणि हार करतोय. कोकणामध्ये हार तयार केला जातो आणि गोडी इतका मोठा हार आहे. पांढरे फुलं पण आणले परडीमध्ये. रांगोळी काढली सर्वांच्या घरी, वाडीमध्ये. आता सर्वांच्या घरामध्ये गुढी उभी राहील. कोकणातील प्रथा. यारेन सोड तिला, कशाला घेऊन जातो? पाडव्यासाठी स्पेशल आमच्याकडे शेंगा, खीर असते, पुरणपोळी करतात. आमच्याकडे आहे शेंगा, डाळ भात भाजी, श्रीखंड पुरी. आज काय करायचे आपल्याला? देव स्थापना करायची. पुरी तयार झाले. गोड्या उभ्या दिसतात आहे. मेची फुलांनी कुठं टाकू?
होते होते गुढी हलू नये म्हणून काठी बांधतोय. आले ना. देवगतला भटजी भाई मागुरी होती ती खाली होते काय नव्हते. वरती माझा लागेल काय मग बांधल्याशिवाय ती बंद वायर आहे का वायर येत आहे बाहेर नको चहा बंद घे. आज तर पाठवून जातो. सर्वांच्या घरोघरी गुड्या उभ्या राहिल्या. स्वप्नांची नवीन लाट, नवा आनंद, नवा विश्वास, नवीन वर्षाची नित्यकरी सुरुवात. तुम्हाला व तुमच्या परिवाराला गुढीपाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आम्हास भाग्य बोलतो मराठी. चैत्र सोन्याची नवी पहाट, नव्या स्वप्नांची नवीन लाट, नवा आनंद, नवा विश्वास, नवीन वर्षाची नित्यकरी सुरुवात. तुम्हाला व तुमच्या परिवाराला गुढीपाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नवा विश्वास, नवीन वर्षाची नित्यकरी सुरुवात. तुम्हाला व तुमच्या परिवाराला गुढीपाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. चैत्र सोने ते गुढी उभी राहिली तर बाकीच्या घरची वाडीमध्ये. आपल्याला किती वाडीत काय घरे घरे किती 35 घरांमध्ये गुढी उभी राहिले. नवीन वर्षाची शुभेच्छा. सर्वांच्या घरामध्ये गुढी उभी राहिले. चला तर जाऊया वाडीमध्ये पटकन करायला. आज स्पेशल काहीतरी म्हणजे स्वीट काहीतरी बनवतात सर्वजण लोक. पुरणपोळी, श्रीखंड वगैरे आणत असत. श्रीखंडपुरी. चला तर बघूया. वहिनी तर सकाळीच बोलली होती श्रीखंडपुरी वगैरे काहीतरी पुरणपोळी बनवणार. बघूया. पापड आहे. आपण चालू वाडीमध्ये. सर्वांच्या गुड्या उभे राहिले. बॅकग्राऊंड दादाने स्टोरी मस्त ठेवलं. व्हायरल पण झाली.
अक्षय खाली चाललो जरा, हे पापड देऊन येतो. कविता काम करायला लागला एकदम तयारी जोरात. गुढी उभी केली की नाही? कुठे वरती करता इथून शॉर्टकट? हा 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 डबल मारा केली नाही, गुढी उभी करतो. अरे काय एवढी बोल ना काय, तर पापड देऊन आलास तर. थोडी सर्वांच्या घरामध्ये उभी राहिले. अब तुम लोग गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पे अपने जीजा जी फेंक के मारो या फूफा जी, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए.